नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण 1 नोव्हेंबर 2020चा जो आपला स्पॉटलाइट डेली आन्सर रायटिंग चॅलेंजचा प्रश्न आहे त्यासंबंधी डिस्कस करणार आहोत। आजपासून ही ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहेत ना। नंबर ऑफ स्टुडंटनी जे इनरोल केलेलं आहे त्याच्यामध्ये काय बेसिक गोष्टी होत्या ज्या मला आढळल्यात आणि त्याही आपण डिस्कस करूयात। कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत तर आणि कशा पद्धतीने यातला फोकस केलं गेलं पाहिजे तर ते एक डिस्कस करूयात। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता। स्पॉटलाइट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी इनरोल करण्यासाठी spotlightwritingforum@gmail.com या मेलवर तुम्ही ना मेसेज करून की तुम्हाला डेली आन्सर रायटिंग और वीकली एसे किंवा MPSCसाठी मराठी निबंध जे काय असेल तर ते तिथून तुम्हाला माहिती मिळू शकते। आता हा जो प्रश्न तुमच्या समोर आहे आजचा 1 नोव्हेंबर 2020, व्हॉट इज द मेन कॉज फॉर हाय लेवल ऑफ चाइल्ड स्टंटिंग अँड वेस्टिंग इन इंडिया, व्हॉट नीड्स टू बी डन। आता सिंपल आहे हा प्रश्न GS3 15 मार्कांसाठी विचारलेला आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला 2 सबसेक्शन्स ह्या प्रश्नाचे दिसतात। व्हॉट इज द मेन कॉज तुम्हाला विचारलं आहे की चाइल्ड स्टंटिंग अँड वेस्टिंग। स्टंटिंग अँड वेस्टिंग म्हणजे काय की बुटकेपणा जो असतो, हाईट वाढत नाही, आणि वेस्टिंग जे आहेत की वजन प्रॉपर नाही आहे म्हणजे मसल डेव्हलप झालेलं नाही आहेत। तर हा जो इश्यू आहे तर आता जी काही ग्लोबल हंगर इंडेक्स आलेली आहे त्या बेसिसवर हा प्रश्न आहे आणि याच्यात 2 आहेत की त्याचे रिझन्स तुम्हाला कॉजेस विचारलेले आहेत ॲज वेल ॲज व्हॉट नीड्स टू बी डन, काय केलं पाहिजे हेही विचारलं आहे म्हणजे उपाययोजनाही विचारली आहे। हा प्रश्न 15 मार्काचा आहे। सो पहिलं जे कंपोनंट आहे ते 7.5 मार्क, दुसरं कंपोनंट जे आहे 7.5 मार्क। प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेणं अपेक्षित आहे। बऱ्याचदा काय झालेलं आहे की तुमचा जो इंट्रो आहे तो बराच जास्त गेलेला आहे आणि नंतर मग फक्त कॉजेसवर फोकस आहे आणि नंतर मग व्हॉट्स नीड्स टू बी डन ते याचं संपवलेलं आहे एखाद्या छोट्या पॅऱ्यामध्ये। ज्या प्रश्नाचं म्हणजे 50-50% वेटेज आहे, 2 प्रश्न आहेत तिथं, तर ते त्या पद्धतीने त्याला न्याय देता आला पाहिजे, ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे। प्रश्न नीट वाचून समजून घ्या। बऱ्याच लोकांनी स्टंटिंग वगैरे वेस्टिंग तर त्याचं साहस वगैरे म्हणजे ते स्टंट्स जे काही मूवीज वगैरे मध्ये असतं त्या पद्धतीने काहीतरी उत्तर लिहिलं, तर अशा प्रकार होता कामा नये। उत्तर लिहित असताना तुम्हाला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। उत्तर लिहित असताना काही बेसिक गोष्टी आहे। काही लोकांनी सरळ सरळ डायग्राम फॉर्मॅट केले, तर एक गोष्ट आहे की तुम्ही पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा की मोस्ट प्रॉब्ली ते ॲप्रिशिएट होतं आणि ज्या ठिकाणी खरंच गरज असेल तर तिथं तुम्ही पॉईंट फॉर्मॅट वापरू शकता, पण पॉईंट फॉर्मॅट हा कमी याच्यात वापरा। प्रॉपरली एक्सप्लेनेशन येणं गरजेचं आहे। जसं फॉर एक्झाम्पल की कॉजेस तुम्ही लिहिता आहात तर हे जे कॉजेस आहेत तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 4 कॉजेस तिथं लिहिलेले असतील तर किमान तिच्यातले 2 कॉजेस तुम्ही प्रॉपर एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे विथ एक्झाम्पल्स। काही लोकांनी जस्ट कॉजेस मग पॉईंट लिहून टाकलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी येते की ॲज वेल ॲज पॅराग्राफ अरेंजमेंट ऑफ युअर आन्सर। ओके, सो अरेंजमेंटमध्ये एक गोष्ट आहे की फॉर एक्झाम्पल तुमचा इंट्रो आहे ना, तुम्ही इंट्रो सुरुवात केली आहे, तिच्यामध्ये पण कॉमन सुरुवात झालेली आहे। मोस्ट ऑफ द 90% स्टुडंट जे आहेत त्यांनी ग्लोबल हंगर इंडेक्स या गोष्टीला घेऊन सुरुवात केलेली आहे 2020, मग भारताचा रँक वगैरे। मग आता हे खूप कॉमन झालं। एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीने मॅक्झिमम लोक करू शकता, तर तुमचा इंट्रो वेगळा पाहिजे। तुम्ही ही गोष्ट खाली लिहू शकता थोडं हा ना, तर त्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा। दुसरा महत्त्वाचा आस्पेक्ट जो आहे की याच्यामध्ये तुम्हाला ह्या टर्म्स ज्या आहेत कीवर्ड्स की स्टंटिंग काय असतं, वेस्टिंग काय असतं, हे डिफाईन करणं तुम्ही अपेक्षित आहे। सो ह्या इंट्रोनंतर की तुमचा बेसिक जे आहे की डिफाईन कीवर्ड्स, ओके, तुमचे कीवर्ड्स तिथं डिफाईन होणं अपेक्षित आहे। बऱ्याच लोकांनी, मनीषने वगैरे खूप चांगल्या पद्धतीने ते एका 1 लाईनमध्ये संपवलेलं आहे डिफाईन, तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे। मग याच्यानंतर कॉजेस येतात बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सोल्युशन देणार आहात। ओके, आणि शेवटी एक आहे की कन्क्लुजन आलं पाहिजे है ना, वे फॉरवर्ड किंवा मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पद्धतीने कन्क्लुजन, अशा पद्धतीने तुमचं उत्तराचं स्ट्रक्चर पाहिजे। आता बऱ्याच ठिकाणी काय झालं की वरती कॉजेसचं हेडिंग टाकलं आहे मग खाली कीवर्ड्स डिफाईन करताय तुम्ही, किंवा ज्या महत्त्वाच्या बाबी किंवा एखादी गोष्ट की तुम्ही न्यूट्रिशनबद्दल किंवा पोषणाबद्दल वरती बोलतायत, पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही बोलला, परत तुम्ही दुसरा वेगळा लिहिला, परत तिसऱ्यामध्ये परत न्यूट्रिशनवर तुम्ही बोलताय, तर याला काही अर्थ राहत नाही। तुम्ही एक मुद्दा एका ठिकाणी प्रॉपरली एक्सप्लेन केला पाहिजे विथ एक्झाम्पल्स, तर ही एक गोष्ट फार लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसारच तुमचं रायटिंग असणं अपेक्षित आहे। आता याच्यामध्ये पण हा जो मुद्दा आहे की कॉजेसमध्ये आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील की कॉजेसमध्ये एक तर बेसिक आहे की याच्यामध्ये पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट ह्या बेसिक गोष्टी आहेत किंवा तिच्यामध्ये पण मॅटर्नल हेल्थ जे आहे की पुअर स्टेटस ऑफ मॅटर्नल हेल्थ, तर तो एक मुद्दा आहे।
आणि याचा सोशल अँगल म्हणजे सोशल फॅक्टर्सच्या अंडर तुम्ही लिहिणं अपेक्षित होतं की अर्ली मॅरेजेस अँड ऑल दॅट. आणि प्लस त्याच्याबरोबर फॅक्ट्स तुम्ही देणं अपेक्षित आहे. ते फॅक्ट्स बऱ्याच लोकांनी लिहिलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने लिहिलेले आहेत. की फॅक्ट्समध्ये काय की फॉर एक्झाम्पल की बिफोर 18 इयर्स जवळपास भारतात 27% लग्न वगैरे है ना होऊन जातात मुलींच्या बाबतीमध्ये की बिफोर 18 इयर्स. मग ते एक आहे. किंवा चाइल्ड बिअरिंग ड्युरिंग टीन एज त्याचं प्रमाण जे आहे ते 8% आहे. तर असे काही फॅक्ट जर माहीत असले तर त्या तुमच्या बोलण्याला तिच्यातून एक धार येते. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा पुअर सॅनिटायझेशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळं तुम्हाला खूप प्रॉपर पद्धतीने मांडता येणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर जे काही त्याची रेमेडी आहे मग तिच्यामध्ये फूड असेल, प्रायमरी हेल्थ सेंटर त्याच्यामधल्या हेल्थ केअर असेल, इम्युनायझेशन असेल हा ना, मदर अँड चाइल्डचं. तर हिच्यामध्ये सगळं की कन्क्लुजन करत असताना सगळ्यात बेसिक गोष्ट आहे हा जो प्रश्न आहे की चाइल्ड स्टंटिंग वेस्टिंगमध्ये. तर जो काही फोकस आहे म्हणजे नंबर ऑफ थिंग्स तुम्ही करा, पण हिच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की शेवटी एक गोष्ट असते की हेल्थी मदर याच्यावर तुमचा फोकस असणं अपेक्षित आहे. या कन्क्लूड नोटवर तुम्ही येऊ शकता. सो अशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी वर्क करायच्या आहेत. आणि ज्या लोकांनी एनरोल करून जे लोक लिहिता आहेत तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. काही 3-4 लोक आहेत की ज्यांना ते शक्य झालं नाही दिवसात लिहिणं, तर ही कमिटमेंट तुम्हाला करावी लागेल आणि त्या वेळेत ते वर्क करून तुम्हाला सबमिट करावं लागेल. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. या प्रश्नाला लिहिण्यासाठी किती आहे की तुम्हाला 10 मिनटं भरपूर झालेत, 10 मिनिट्स. जो 10 मार्काचा आहे त्याला 7 मिनटं तुमच्याकडे आहेत. मग त्या गोष्टी तुम्ही थोड्या समजून घ्या आणि तिच्यातून ते वर्क करणं अपेक्षित आहे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.